केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक यांचं 20 दिवसापासून उपोषण सुरू आहे। सुप्रिया सुळे यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली आहे। उद्या अमित ठाकरे भेट घेणार आहेत। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आता पाठिंबा वाढत चाललाय। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी दिल्लीतल्या जंतर मंतरवर वांगचुक यांनी उपोषण सुरू केलंय। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी जंतर मंतरवर जात सोनम वांगचुक यांची भेट घेतली। अतिशय असंवेदनशील सरकार की तरफ से एक तो कोई आ सकता था बात करने, एक कोई आ सकता था उससे सोनम पर क्या हुआ बताइए, हम आगे बात करेंगे। लेकिन ये सरकार इसके बात नहीं करना चाहती। ऐसे सरकार का हम खंडन करते हैं और ये जो सरकार होनी चाहिए इसका कोई दिल है। ये किसी खुद के बच्चों के लिए लड़ा रही है। मनसे नेते अमित ठाकरेही उद्या दिल्लीला जाणार आहेत। दिल्लीत जात अमित ठाकरे सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहेत। अमित ठाकरेंसोबत मनसेचे काही नेतेही सोबत असणार आहेत। दरम्यान सोनम वांगचुक यांचा सलग 20व्या दिवशी उपोषण सुरू असल्यामुळे त्यांच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो असं अभिजित दिपकेंनी म्हटलंय। 20 दिवस झाले त्यांच्या उपोषणाला आणि 20 दिवसांमध्ये त्यांचं 9.5 किलो वजन कमी झालेलं आहे आणि त्यांचं मसल मास जे आहे ते पण आता कमी होत आहे। आणि तरी पण म्हणजे अशा स्थितीत पण सोनम सर म्हणतात की ते त्यांचं उपोषण मागं घेणार नाही। वजन कायमस्वरूपी कमी होत चाललेलं आहे। डॉक्टर म्हणतात की पुढचे काही दिवस कठीण आहेत म्हणून। हो, त्याची आशंका आहे। ऑर्गनवर परिणाम पडू शकतो जर लवकरात लवकर सरकारने इकडे येऊन त्यांच्याशी संवाद नाही साधला किंवा त्यांच्या मागण्या ऐकून नाही घेतल्या तर सोनम सर तो उपोषण मागं घेणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या ऑर्गनवरही परिणाम पडू शकतो। दुसरीकडे सोनम वांगचुक यांना देशभरात पाठिंबा वाढू लागलाय। सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये आणि बुलढाण्यात सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी नागरिक रस्त्यावर आले।